31 डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जो तो आपापल्या परीने एन्जॉय करत असतो. युवा वर्गाचा 31ला पार्टी करून निरोप देण्याची प्रथा आज आपण बघतच आहोत. मात्र माझ्यासोबत एक वयोवृद्ध कार्यकर्ते आहेत शेंदुरी येथील. आपलं नाव काय? लक्ष्मीनारायण मदनलाल उपाध्याय. लक्ष्मीनारायणजी उपाध्याय आपल्यासोबत आहेत. त्यांची आठवण 31 डिसेंबरला ते मित्रासोबत सरत्या वर्षाला कसा निरोप द्यायचे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोलूया. मी आणि माझे मित्र, शाळेचे मित्र, आम्ही जवळजवळ पहिल्यानं 1970मध्ये सुरुवात केली. त्या टायमाला आम्ही कमीत कमी 7-8 मेंबर होतो शाळेचे. त्यावेळेला आम्ही सुरेश हिरामन परदेशी यांच्या शेतामध्ये आम्ही पार्टी करायचो. तर पार्टी आमची रात्री राहायची नाही, दिवसा राहायची. सकाळी 9 वाजता आम्ही शेतामध्ये जायचो. त्याच्यामध्ये तबला, पेटी, टाळ हे सगळे घेऊन गेल्यानंतर तिथे भजन करायचो. त्याच्यानंतर आमच्या मनाप्रमाणे आमचे मेनू, वांग्याची भाजी म्हणा किंवा भडीत म्हणा किंवा पुरी भाजी, भजे असा मेनू एक स्पेशल बाईला बोलवून तिच्याकडून तो स्वयंपाक करून घेत होतो. सगळे आनंदामध्ये भजनं म्हणत होते. कीर्तन कमीत कमी दुपारच्या 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा. त्याच्यानंतर देवाचे आभार मानायचे तर बुवा 1 वर्ष तुम्ही ना आम्हाला सुखाचा मानानं ठेवलं, आरोग्य चांगलं ठेवलं, सगळ्यांचं आरोग्य बी चांगलं राहो पुढच्या हिशोबानं सगळ्यांचे, आणि त्या हिशोबानं देवाला प्रार्थना करायचो. आणि 3-3:30च्या टायमाला आम्ही आमच्या घरी येऊन जायचो. पण हा कार्यक्रम दिवसा व्हायचा, रात्री करायचे नाही. आमच्यामध्ये कोणी खाणारं पिणारं कोणीच नव्हतं, व्यसनाधीन माणसं नव्हते. हां, तंबाखू बिंबाखू असे खायचे, बाकी असे कोणी नव्हते. कचाला बुवा का दारू पिऊ राहिले आणि खाऊ राहिले आणि धिंगाणा करू राहिले असे कोणीच नव्हते. आता जर पाहिलं तर असं वाटतं का स्वातंत्र्याचा अतिरेक झालेला आहे, ज्याच्या मनाला पटलं तसं करतात. याचं मोठं दुःख वाटतं. आजची पिढी हा जो धांगडधिंगा करते त्याच्याबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे, राग आहे का? राग याच्याबद्दल आहे तर पहिली गोष्ट आपल्या घरातून, आपल्या आईवडिलांकडून आपले संस्कार आपल्याला मिळायला पाहिजे. आपले घरातले जर वयोवृद्ध लोक, हे लोक जर त्यांना स्वातंत्र्य देतात तर आपण जे काय करणार आहे, त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. का रात्री जातो, किती वाजता येतो, काय करतो, काय हे आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. आता हे कोणी करत नाही. ज्याच्या मनाला पटलं तसं एन्जॉय करत फिरतात, धांगडधिंगा करतात, भानगडी मारामाऱ्या काय वाटेल ते वाईट वाटतं. पण आता आमचे बी काही ग्रुप राहिला नाही भाऊ. आता मी जामनेरला आलो, माझे काही मित्र कोणी कुठे राहायला गेले, कुठे काही गेले, तर त्याच्यामुळे आम्ही आता काही करू शकत नाही. तुम्ही शेंदुर्णीला किती वर्ष होते? मी शाळा तिथे शिकलो, माझी भूमीच ते होती. अच्छा, जन्मभूमीच ते. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. जामनेरला मी आता जवळजवळ 4-5 वर्षापासून स्थायिक झालो. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलला याबद्दल.